नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्या पुढे MBBS गव्हर्नमेंटचा कॅटेगरी वाईज अगदी कट ऑफ आणि रँक आणि SML पण अगदी पूर्णपणे सांगणार आहे। तर लास्ट इयरला 2024मध्ये अगदी ऑल इंडिया कोट्यामधून किती रँकवरती विद्यार्थ्याला ॲडमिशन्स मिळालं होतं आणि SML जो आपला स्टेट मेरिट लिस्ट आपल्या महाराष्ट्रामधून किती येत असतो, तर त्या स्टेट मेरिट लिस्टवरून अगदी विद्यार्थ्याला ॲडमिशन्स किती आल्यानंतर ॲडमिशन्स गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकतो ओपन कॅटेगरीचा। तर अगदी मी तुम्हाला अगदी प्रत्येक कॉलेज वाईज सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर जवळजवळ मी 41 गव्हर्नमेंट कॉलेजेस मी ते घेऊन आलेली आहे, त्याच्याविषयी अगदी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ हा थोडासा मोठा होईल, पण तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा। त्यांनाही अगदी आपले जे महाराष्ट्रामधले 41 गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्यामध्ये ऑल इंडिया रँक आणि SML किती गेलेला होता। तर विद्यार्थी मित्रांनो, 2025मध्ये सुद्धा तुम्हाला जर ॲडमिशन गव्हर्नमेंट सीट पाहिजे असेल, तर तुमचा हा जर रँक एवढा येत असेल तर तुम्हाला नक्कीच 100% गव्हर्नमेंट सीट मिळणार आहे। आणि SML पण जर एवढा येत असेल तर नक्कीच तुम्हाला यावर्षीसुद्धा 2025मध्ये ॲडमिशन्स होणार आहे। ही गोष्ट लक्षात घ्या, कारण आपले ॲडमिशन जे आहेत MBBSचे हे मार्कवरती होत नसतात, रँकवरती होत असतात। तर ह्यावर्षीचा कट ऑफ खूप आपल्याला कमी पाहायला मिळणार आहे। गेल्या वर्षी ज्या विद्यार्थ्याला 650 मार्क मिळालेले होते त्याच अगदी रेंजमधल्या ह्यावर्षी विद्यार्थ्याला 450 पर्यंत विद्यार्थी येणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, मार्क कमी आले म्हणून घाबरू नका। आपल्याला ऑल इंडिया रँक आणि SML वरतूनच आपले ॲडमिशन होत असतात, त्यामुळे अगदी प्रत्येक विद्यार्थ्यांना पॅरेंट्सला हा SML आणि ऑल इंडिया रँक माहिती असावं की किती रेंजपर्यंत आल्यानंतर आपल्याला ही गव्हर्नमेंट सीट मिळणार आहे। तर त्याच अनुषंगाने तुम्ही पहा। तर मी आज ओपन कॅटेगरीचा पूर्णपणे सांगणार आहे। तर त्यापेक्षा तुमचं वरचा रँक गेला असेल SML किंवा ऑल इंडिया रँक, तरीसुद्धा अदर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा तिथे ॲडमिशन्स होणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। तर प्रथम इथे तुम्ही पाहू शकता, अगदी प्रत्येक कॉलेज मी वाचून दाखवणार आहे, त्याचा ऑल इंडिया रँक आणि SML पण अगदी वाचून दाखवणार आहे। तर 41 गव्हर्नमेंट कॉलेजविषयी आज मी सांगणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तर मी कोकण रिजन हे पूर्णपणे काढलेलं आहे आणि पहिलं कॉलेज आहे ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबईचं जे आहे, तिथले अगदी मी तर ऑल इंडिया रँक इथं पाहू शकता तुम्ही 5900 हा ऑल इंडिया रँक राहिलेला आहे आणि SML 350 हा राहिलेला आहे। आणि त्यानंतरचं जे आहे आपण लोकमान्य टिळक त्याला सायन ह्या ठिकाणी आहे, तर तिथलाही तुम्ही 10,000चा हा ऑल इंडिया रँक राहिलेला आहे आणि 550 हे SML राहिलेलं आहे। आणि त्यानंतर KEM आपण सेठ गोवर्धनदास सुंदरदास मेडिकल कॉलेज या नावाने ओळखलं जातो, त्याला KEM असंही म्हणतात। आणि तिथेसुद्धा ऑल इंडिया रँक 3973 एवढा राहिलेला आहे, SML 240 एवढा राहिलेला आहे। आणि त्यानंतर जे नायरचं आहे टोपेवाला नॅशनल मेडिकल कॉलेज आपण असं म्हणतो, आणि तिथेही सुद्धा ऑल इंडिया रँक 9300 एवढा राहिलेला आहे आणि SML 450 एवढा राहिलेला आहे। आणि त्यानंतर RJ ठाणे जे कॉलेज आहे राजीव गांधी मेडिकल कॉलेज ठाणे या ठिकाणी, तिथलाही अगदी रँक 13,000वरती विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळालेलं आहे आणि SML हा 900 राहिलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी हे प्रत्येक रिजन वाईज मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि पुढचं आहे ते अलिबागचं आहे, अलिबागचा सुद्धा रँक 28,000 एवढा राहिलेला आहे आणि SML 2200 एवढा राहिलेला आहे। आणि त्यानंतर सिंधुदुर्गचं सुद्धा अगदी तुम्ही ऑल इंडिया रँक 36,000 एवढा राहिलेला आहे आणि 3,700 हा SML राहिलेला आहे। त्यानंतर रत्नागिरीचा सुद्धा 29,000 एवढा रँक ऑल इंडिया रँक राहिलेला आहे आणि 2,300 हा SML राहिलेला आहे। आणि त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज GT मुंबई ह्या ठिकाणचं आहे, तिथलासुद्धा ऑल इंडिया रँक हा 13,000 राहिलेला आहे, SML 950वरती राहिलेला आहे। आणि त्यानंतर जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अंबरनाथचं आहे, तिथलासुद्धा अगदी 30,000 हा ऑल इंडिया रँक राहिलेला आहे आणि 2,400 हा SML राहिलेला आहे। आणि त्यानंतर लास्टला जे आहे ते HBT मेडिकल कॉलेज, त्याला आपण असं डॉक्टर RN कुपर असंही म्हणतो आपण, म्युनिसिपल मेडिकल कॉलेजच्या अंडर आलेलं हे कॉलेज आहे आणि त्याला असलेलं हॉस्पिटल हे अटॅच आहे। आणि त्या ठिकाणी सुद्धा 11,000 हा ऑल इंडिया रँक राहिलेला आहे आणि 600 हा SML राहिलेला आहे। आणि हे झालं विद्यार्थी मित्रांनो अगदी कोकण रिजन सांगितलेलं आहे। त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचे कोणते कॉलेज येतात त्याच्याविषयी पण अगदी सांगणार आहे। तर BJ मेडिकल कॉलेज पुणे, तर हे सुद्धा अगदी तुम्हाला इथे पाहू शकता, ऑल इंडिया रँक हा 5,500 एवढा राहिलेला आहे आणि SML त्याचा 300 हा राहिलेला आहे। आणि त्यानंतर सोलापूरचं जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे, तिथलासुद्धा 18,000 हा ऑल इंडिया रँक राहिलेला आहे आणि 1,500 हा SML राहिलेला आहे। आणि त्यानंतर मिरज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरजचं आहे, तिथलंही अगदी 20,000 हा ऑल इंडिया रँक राहिलेला आहे आणि SML हा 1,700 एवढा राहिलेला आहे। आणि त्यानंतर जे कॉलेज काढलेलं आहे बारामती गव्हर्नमेंटचं, तिथलासुद्धा अगदी तुम्ही इथे ऑल इंडिया रँक तुम्ही पाहू शकता, हा 10,000 राहिलेला आहे आणि SML 550 हा राहिलेला आहे। त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज सातारा, तिथलासुद्धा अगदी 22,000
हा ऑल इंडिया रँक राहिलेला आहे आणि 1900 हा SML राहिलेला आहे. आणि त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूर हे पण अगदी 18,000 हा ऑल इंडिया रँक राहिलेला आहे. आणि SMLचा विचार केला तर 1,500 1500 एवढा हा SML राहिलेला आहे. आणि त्यानंतर आपण मराठवाडा रिजनमधले कॉलेजेस पाहूया. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हे संभाजीनगर या ठिकाणचं आहे. तिथलंही सुद्धा ऑल इंडिया रँक हा 15,000वरती गेलेला आहे लास्ट इयरला. आणि SML हा 1200 एवढा राहिलेला आहे. त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नांदेडचं तिथलाही अगदी ऑल इंडिया रँक 21,200 राहिलेला आहे आणि SML हा 1,800 एवढा राहिलेला आहे. आणि त्यानंतर जे अंबेजोगाईचं जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे तिथलंसुद्धा अगदी 27,300 हा ऑल इंडिया रँक राहिलेला आहे आणि 2,000 हा SML राहिलेला आहे. आणि त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज लातूर इथला पण अगदी तुम्ही 22,000 हा ऑल इंडिया रँक राहिलेला आहे आणि 1,900 हा SML राहिलेला आहे. त्यानंतर धाराशिव तिथलाही अगदी 32,300 हा ऑल इंडिया रँक राहिलेला आहे आणि 2,750 हा SML राहिलेला आहे. त्याचबरोबर परभणीचा सुद्धा अगदी 36,400 हा ऑल इंडिया रँक राहिलेला आहे आणि 3,700 हा 50 हे SML राहिलेला आहे. त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हिंगोलीचं सुद्धा तुम्ही ते पाहू शकता. 41,000वरती ऑल इंडिया रँक राहिलेला आहे लास्ट इयरला आणि 4,300 हा SML राहिलेला आहे आपला महाराष्ट्रामध्ये. आणि त्यानंतर जालनाचाही तुम्ही सुद्धा पाहू शकता. इथं 38,000 एवढा हा ऑल इंडिया रँक राहिलेला आहे आणि 3,900 हा SML राहिलेला आहे. तर हे झालं मराठवाडा रिजनचं. आणि त्यानंतर नाशिक रिजनचं सांगते विद्यार्थी मित्रांनो. नाशिकचं तुम्ही धुळे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे आहे तिथलं सुद्धा तुम्ही अगदी ऑल इंडिया रँक पाहू शकता. 28,000वरती विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळालं होतं आणि SML 2,200वरती राहिलेलं आहे. आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जळगावचं आहे तिथे 31,000 हा ऑल इंडिया रँक राहिलेला आहे आणि 2,750 हा SML राहिलेला आहे. आणि त्यानंतर नंदुरबारचं जे कॉलेज आहे तिथलं सुद्धा अगदी 34,000 ऑल इंडिया रँक राहिलेला आहे आणि 3,400 हा SML राहिलेला आहे. आणि त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज नाशिक तिथला सुद्धा अगदी 22,000 हा ऑल इंडिया रँक राहिलेला आहे आणि 1,900 हा SML राहिलेला आहे. त्यानंतर विदर्भ रिजन मी तुम्हाला सांगते तिथलं सुद्धा अगदी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हे नागपूरचं जे आहे तिथं सुद्धा अगदी 13,000वरती ऑल इंडिया रँक राहिलेला आहे आणि 950 हा SML राहिलेला आहे. आणि त्याचबरोबर गव्हर्नमेंट कॉलेज हा नागपूरचंच आहे. 2 कॉलेजेस आहेत इंदिरा गांधी ह्या नावाने. तर तिथे सुद्धा अगदी तुम्ही ते पाहू शकता. 16,500 हा ऑल इंडिया रँक राहिलेला आहे आणि 1,300 हा SML राहिलेला आहे. आणि त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज यवतमाळचं आहे तिथे सुद्धा अगदी 34,000वरती विद्यार्थ्याला तिथे ऑल इंडिया रँक राहिलेला आहे आणि त्या ठिकाणी ॲडमिशन झालेलं आहे गव्हर्नमेंट कॉलेज आणि 3,400 हा SML राहिलेला आहे यवतमाळचं. आणि त्यानंतर अकोला गव्हर्नमेंट कॉलेज त्या ठिकाणचं 25,700 एवढा हा ऑल इंडिया रँक राहिलेला आहे आणि 2,100 2100 हा SML राहिलेला आहे. आणि त्यानंतर चंद्रपूरचा पण इथे दाखवत आहे गव्हर्नमेंट कॉलेजचं मी. तर 32,500 हा ऑल इंडिया रँक राहिलेला आहे आणि 2,800 हा SML राहिलेला आहे. आणि त्याचबरोबर गव्हर्नमेंट कॉलेज गोंदियाचं आहे तर तिथलाही रँक अगदी 37,400 राहिलेला आहे आणि SML आहे 3,800 हा राहिलेला आहे. तर त्यानंतर हे इथं मी पूर्ण अगदी विदर्भ रिजन तुम्हाला सांगत आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि लास्टला इथं वर्ध्याचंही तुम्ही ते पाहू शकता. ऑल इंडिया रँक 20,000वरती राहिलेला आहे आणि SML आहे 1,400 राहिलेला आहे. आणि त्याचबरोबर गडचिरोलीचा पण जो रँक राहिलेला आहे ऑल इंडिया रँक 44,000वरती विद्यार्थ्याला तिथे रँक राहिलेला आहे ओपन कॅटेगरीचं आणि SML आहे 4,500 एवढा हा SML राहिलेला आहे. त्याचबरोबर गव्हर्नमेंट कॉलेज वाशिमचं आहे 39,800वरती ऑल इंडिया रँक राहिलेला आहे लास्ट इयरला आणि 4,000 हा SML राहिलेला आहे स्टेट मेरिट लिस्ट. आणि बुलढाण्याचं सुद्धा 38,000 हा ऑल इंडिया रँक राहिलेला आहे आणि 3,800 हा SML राहिलेला आहे. आणि अमरावती गव्हर्नमेंट कॉलेजचं 36,400 ऑल इंडिया रँक राहिलेला आहे आणि 3,600 हा SML राहिलेला आहे. त्याचबरोबर भंडारा जो लास्ट आहे ते 42,300 हा ऑल इंडिया रँक राहिलेला आहे आणि 4,300 हा SML राहिलेला आहे म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट. तर विद्यार्थी मित्रांनो अगदी हे मी तुम्हाला 41 जवळजवळ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आपले जे आहेत महाराष्ट्रामध्ये त्याच्याविषयी अगदी पूर्णपणे तुम्हाला अगदी ऑल इंडिया रँक 2024चा किती गेला होता आणि SML सुद्धा आपला जो स्टेट मेरिट लिस्ट आहे त्याचाही अगदी कितीवरती विद्यार्थ्याला ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी गव्हर्नमेंट कॉलेजेस मिळाले होते. अगदी पूर्णपणे 41 गव्हर्नमेंट कॉलेजचा हा पूर्णपणे मी अगदी रँक आणि SML सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर 2025मध्ये सुद्धा ह्याच रँकवरती जर तुम्हाला जर येत असाल तर तुम्हाला 100% तुम्हाला अगदी ॲडमिशन गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो हे ओपन कॅटेगरीचं मी सांगितलेलं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना अगदी प्रत्येकाला आपापल्या कॅटेगरीनुसार पाहिजे असेल त्या विद्यार्थ्यांनी
अगदी मला तुम्ही कॉल मेसेज करून मला डिटेल्समध्ये अगदी माहिती विचारू शकता. मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे. त्यावरती लिंकवरती तुम्ही अगदी क्लिक करून जॉईन होऊ शकता. नवीन वरचीवर असे डेलीचे अपडेट्स पाहू शकतात. ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.